तर बारामतीमधील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाला अजित पवारांचं नाव देण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्यातील बारामतीमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसंच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालयाला अजित पवार यांचं नाव देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। राज्य सरकारनं नोटिफिकेशन काढत ही माहिती जी आहे ती समोर आणली आहे। तर आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय अधिक माहिती? सचिन, राज्य सरकारने जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार बारामती येथील जे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे 100 बेडचं ते आणि सोबतच जे रुग्णालय आहे त्या दोन्हींचं नामकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे आता नवीन नाव जे आहे ते स्वर्गवासी अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय बारामती असं असणार आहे। सोबतच स्वर्गवासी अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय बारामती असं देखील या रुग्णालयाचं नाव आता ठेवण्यात आलेलं आहे। तर अजित पवार यांनी ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये काम केलेलं आहे किंवा अर्थमंत्री म्हणून त्यांनी आरोग्य खात्याला वारंवार निधी दिलेला होता किंवा आरोग्य खात्याच्या बळकटीकरणासाठी काम केलेलं होतं आणि म्हणूनच दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्य सरकारकडनं हा निर्णय घेतला गेलाय असं सांगितलेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं शासकीय जी आर जो आहे सचिन तो जी आर काढला गेलेला आहे। त्यानुसार आता हे नामकरण जे आहे ते केलेलं आहे। अगोदर खरं तर 2021 साली बारामतीमध्ये या रुग्णालयाला परवानगी जी आहे ती अजित पवार यांच्याच पुढाकारानं दिली गेलेली होती आणि त्यावेळी 100 खाटांचं जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी हे रुग्णालय बनवलं गेलेलं होतं आणि त्याच रुग्णालयाचं नाव आता अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर दादांच्या नावे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी।